तर 2 वरून जे भक्त आलेले आहेत त्या सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या पक्षाकडून, माझ्या कार्यकर्त्यांकडून. खरं तर दरवर्षी आम्ही इथे स्टॉल लावतो, तुळशी वाटप आणि फराळ आम्ही देत असतो. ह्या वर्षी दिलं आणि खूप मोठ्या संख्येने इथे भाविक येतात. काही काही जणांना पंढरपूरला जाता येत नाही, तर खरंच इथे आल्यानंतर असं वाटतं की पंढरपूरमध्ये आले. एवढं सुंदर असं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे इथे. तर मला खूप प्राऊड फील होतं की मी ह्या प्रभागात नगरसेविका आहे, ज्या प्रभागात विठ्ठल मंदिराचं एवढं छान असं देऊळ आहे. हो, आज ह्या दर्शनाला आपल्या आमदार मनीषाताई चौधरी आल्या होत्या, त्याचप्रमाणे सिद्धेश कदमजी आले होते, उपमहापौर आलेले, सभागृह नेते आलेले, अनेक नगरसेवक आले होते. तर खूप चांगलं वाटतं की ते लोक पण इथे दर्शनाला येत आहेत आणि त्यांचं दर्शन घेत आहेत. सत्कार होणारच, कारण युतीचं सरकार आहे आणि युतीमध्ये आम्ही एकत्र आहोत. तर सत्कार होईल. लाखो भक्त येत असतात, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे येत असतात. आम्ही तुळशीचे रोप 5,000 दिले होते. त्याचप्रमाणे खिचडी वाटप आणि लाडू, राजगिऱ्याचे लाडू दिले होते. तर ही आम्हाला थोडीशी सेवाभाव करण्याची संधी मिळालेली आहे. खूप छान वाटतंय, भक्तिमय असं वातावरण झालेलं आहे आणि रील बघत असतो किंवा टीव्ही मध्ये बघत असतो की खूप छान छान असे वारकरी डान्स करत आहेत तिथे आणि खूप छान वाटत आहे.